नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. माझं नाव विकास परब आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज गणपतीसाठी जनशताब्दीने गावाला जाणार आहे. तर आपण आता जनशताब्दीमध्ये आहोत. तर तुम्हाला मी बाहेरचा नजारा दाखवतो. सकाळी आपण जनशताब्दीमध्ये बसल्यानंतर काय काय दिसतो तो. त्यामुळे तुम्हाला असं एक विनंती असेल की जनशताब्दीने सकाळच्या टायमाला नक्की प्रवास करा. नाहीतर आपण इतर वेळी स्लीपर कोचमधून प्रवास करतो, त्यामुळे आपल्याला बाहेरचं नयनरम्य निसर्ग दृश्य दिसत नाही. तर जनशताब्दीने नक्की एकदा प्रवास करा. बाहेरचा हिरवागार नजारा, नयनरम्य निसर्ग तुम्हाला नक्की बघायला मिळेल. मित्रांनो, नयनरम्य दृश्य नदीचं बघू शकता तुम्ही. नजारा तुम्ही बाहेर बघू शकताय. नदीचा आहे नजारा हा. मित्रांनो, आपण आता रत्नागिरीमध्ये पोचलो आहे. टाईम झाला आहे 11:55. जनशताब्दी आत्ता रत्नागिरीला पोचली आहे. ही जी बघताय तुम्ही ही रत्नागिरी आहे. स्टेशनच्या पुढचा व्ह्यू आहे रत्नागिरीचा. नदीजवळचा नजारा, नदीच्या काठावर वसलेलं गाव, हा सुंदर नजारा आहे. बघू शकता तुम्ही. तुम्ही मित्रांनो, आकाश बघू शकता किती सुंदर दिसत आहे. पाऊस नसल्यामुळे असं वाटतं आकाशात बर्फ साठला आहे. सुंदर असा नदीकाठचा व्ह्यू आहे. सुंदर अशी पर्वतरांग आहे आणि त्याच्यावरचं आकाश पाऊस नसल्यामुळे किती सुंदर दिसतंय. बघू शकता तुम्ही. बघू शकता मित्रांनो, भात शेती आहे.
तिकडून त्या बाजूला पाऊस पडतोय, तर बघू शकता. असं वाटतं आपल्याला धुकं आहे, म्हणजे धुकं नसून पाऊस पडतोय त्या बाजूला, त्यामुळे वातावरण दुष्कट झालं आहे. थंड हवा सुटली आहे. ते हाय कर आरोही, बाय बाय कर. हाय. आता कणकवली स्टेशन येणार आहे. बघू शकता कणकवलीला उतरणाऱ्यांची आता घाई चालू आहे, बॅगा वगैरे काढतायत. आपण आता कणकवलीला पोचतोय. 2:47 झाले. ॲक्च्युली सावंतवाडीच्या पुढे गाडी असायला पाहिजे होती, पण रत्नागिरीच्या पुढे जवळजवळ 1 ते सव्वा तास गाडीने क्रॉसिंगसाठी वेळ काढला. त्यामुळे आपली कुडाळला गाडीचा टाईम होता 1 वाजता आणि अजून 3 वाजत आले तरी आपण कणकवलीला पोचतोय. हे बघू शकता इंडियन रेल्वेचं टाईम टेबल किती काटेकोरपणे पाळलं जातं आणि इंडियन रेल्वे सांगते की गणपती स्पेशल गाड्या सोडल्या आहेत. जर गाड्या टायमावर पोचत नसतील तर मग तिकिटींचा काय फायदा. तिकीट नाही काढलं तर तुम्हाला फाईन मारतात, पण गाडी किती वाजता पोचेल याची गॅरंटी कोणाकडेच नाही. बघू शकता कणकवली स्टेशन. आता थोड्या वेळातच लोक उतरतील तेव्हा तुम्हाला कणकवली स्टेशनवरची गर्दी पण दाखवतो. प्रमाणे रेल्वे लाईन ओलांडणे 1 घंटेच्या अंतरावर किंवा पादचारी मुलांचा उपयोग करावा. बघू शकता अशा प्रकारे कणकवली आहे स्टेशन. बघू शकता आपला D7 होता नंबर आणि आपण आता थम्सअप घेण्यासाठी उतरलो आहे. इथे फुलं बघता, याच्यातली आम्ही वेचून सर्व वेगवेगळी केली आहेत आणि हे आमच्या गणपती बाप्पाचं टेबल आहे. त्याच्यावर तुम्ही बघू शकता फुलांचे कसे वाटे लावले आहेत आम्ही. तर त्याच्याने बघू शकता इथे फुलं एवढी वेगवेगळ्या कलरची आहेत आणि त्याची आता प्रभावळ आम्ही गणपतीच्या आरासासाठी बनवणार आहे. बघू शकता इथे सुरुवात केलेली आहे आम्ही थोड्याफार प्रमाणात. फुलं बनवतोय बघू शकता इथे.
फुलांचं फूल बनवतोय. हे बघा, हे झालेलं आहे फूल एक तयार. अशा प्रकारे आम्ही इकडे वेगवेगळी फुलं बनवलेली आहेत आणि आता यांचं लावायचं काम चालू आहे वरती. इंटरनॅशनल बॅटरी आहे का गेला. आता फुलांचा लॉट आलेला आहे दुसऱ्या बॉक्समधला. तो आता सॉर्टिंग करायचं आहे. सॉर्टिंगचं काम चालू आहे, बघू शकताय तुम्ही. आणि ते सॉर्टिंग झाल्यावरती मग आम्ही सजावट करायला घेणार आहे इकडे. तर आता तुम्हाला पूर्ण झाल्यावरती दाखवतो कसे दिसतात ती. वेगवेगळे फुलं आहेत, येल्लो, पर्पल, जांभळी, पिवळी, सफेद. ही आहेत पिवळी, इथे निळी आहेत, इथे गोल्डन रोज आहेत, हे पिंक आहेत, ही लाल आहेत, या माळा आहेत सफेद. अशा प्रकारे बरीच फुलं आहेत. बघू शकता हे गुलाब, गोल्डन गुलाब, रेड, लाल गुलाब. हे पण बाप्पाच्या प्रभावळीमध्ये लावायचे आहे सजावटीमध्ये. 2 वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत. हा एक कामगार आहे आमचा, तो काम करतोय. चला, आम्ही आता सध्या कांगलं आणायला चाललो आहे. कांगलं जी मातीला लावतात ती आणायला त्याच्या शोधात चाललो आहे. गेले आपण इकडे खेकडे पकडायला आलो होतो, त्याच वाटेने चाललोय आता कांगलं आणायला. नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात. माझं नाव विकास परब आणि आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहे गावाला आलो आहे. तर गणपतीची लगबग सुरू आहे. गणपतीची लगबग म्हणजे अशी जी गणपतीपूर्वी आपल्याला करायला लागते, माटी वगैरे सजवायला लागते. तर त्याच्यासाठी कौंडाळं, कांगलं, हरणं असे सर्व गोष्टी आपल्याला लागतात. त्याच्यासाठी आपण आलो आहे. आज आपण कांगलं काढायला आलेलो. तुम्हाला दाखवतो मी कांगलं काय असतात आणि कुठे असतात. ती कांगल्याची वेल असते, ती गावात राहणाऱ्या लोकांना माहिती असते, ते बरोबर जाऊन काढतात. नाही तर याच कांगल्याला मार्केटमध्ये विकली तर खूप आहेत, कारण की चाकरमानी लोक येतात, त्यांना सर्वांना काय माहीत नसतं. त्यामुळे ते लोक मार्केटमध्ये जाऊन विकत घेतात. कौंडाळं, कांगलं, हरणाची फुलं असतात. तर त्या सर्व गोष्टी मार्केटमध्ये तुम्हाला गेल्यावरती मिळतील. पण आपण गावात असतो, ते गावातल्या लोकांना माहिती असतं. तर माझे काका आणि आहेत ते गावाला असतात, त्यामुळे त्यांना माहिती आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आता कांगलं काढलेली आहे ती आम्ही. आणि मित्रांनो वरती आहेत, ती खूप वरती आहेत. पालव, राजेंद्र पालव झाडावर चढतायत आता कांगलं काढण्यासाठी. आता काय झाला, हळू रे, ती वेल सुटली आहे.
हळू 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 हळू. बघू शकता इथे कांगलं आहेत या बाजूला. कांगलं ती तुम्हाला काढल्यावरती दाखवतो मी काय आहेत ती. तिथलीच काढ. हा वरती थोडीशी. ही वेल असते कांगलाची. चढलाय हा आता. काढेल तो. काढून आणल्यावरती मी तुम्हाला दाखवतो कांगलं काय असतात ती. मित्रांनो ही आहे कांगलं. याला कांगलं बोलतात आणि ही आमच्या इथे गावाला गणपतीच्या माटीला बांधली जातात. बघू शकतो इथे कांगलं. याला कांगलं म्हणतात आणि याची सध्याची प्राईस किंमत जी आहे ती 15 रुपये जोडी आहे. म्हणजे 1-2 घड जे असतात ते 15 रुपयाला आहेत. बघू शकता इकडे कांगलं आहेत. कांगलाचा वेल आहे. ते आता काढून आपल्याला मातीसाठी घरी न्यायची आहेत. ही आहेत कांगलं. ही काढली आहेत आता आम्ही वेलीवरती चढून. इकडे कौंडाळाची वेल आहे. त्याच्यावरती कौंडाळा आहेत. हे बघ कौंडाळाची वेल आहे. हे पिकल्यावरती ही कौंडाळा अशी लाल होतात. बघू शकता हे पिकलेलं कौंडाळ आहे. इथे लाल कलर होतो मग नंतर. ही आता आम्ही घरी कांगलं घेऊन आलो आहे. बघू शकता तुम्ही किती आहेत ते. याला म्हणतात कांगलं. जी मातीला सजवण्यासाठी वापरली जातात. हे मित्रांनो बघू शकता इथे शेरवडाचं झाड आहे. शेरवडं म्हणजे काय असतं ते पानं त्याची जी असतात ना ती सफेद असतात. ती माती सजवण्यासाठी वापरले जातात. हे शेरवडाचं झाड आहे. हे आमच्या वाडीवरचे गोसावी काका आहेत त्यांच्या घराच्या इथेच आहे. त्यामुळे याच्यासाठी लांब जाण्याची गरज नाही आहे. नाहीतर ही जंगलामध्ये तुम्हाला शोधायला लागतात शेरवडं. आणि ह्याची जी फुलं जी आहेत ती किती सुंदर दिसत आहेत बघा. नारंगी रंगाची फुलं आहेत आणि त्याची ही पानं जी आहेत ही सफेद आहेत. आणि ती फुलांच्या भोवतीच असतात सफेद पानं. नाहीतर ही बाकीची जी पानं आहेत ती तुम्ही बघू शकताय हिरवी आहेत पूर्ण. आणि फुलांच्या जो गुच्छ असतो तिथे फक्त जी पानं येतात ती सफेद आहेत. त्यामुळे ही अतिशय सुंदर दिसतात. तर हे अशा प्रकारे बघू शकताय हे शेरवडाचं झाड आहे पूर्ण. ही गणपतीच्या माती सजवण्यासाठी वापरली जातात. तर ती आपण नंतर काढून नेणारच आहोत आणि तुम्हाला माती सजवल्यावरती मी दाखवेन किती माती सुंदर दिसते ती अशा वेगवेगळ्या यांनी सजवल्यानंतर. हे बघू शकता इथे. मित्रांनो हे सुपारीचं झाड आहे. बघू शकता सुपारीचं झाड. हे वरती 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 हे वरती. हे बघा तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही. ही सुपारी आहे जी कच्ची आहे तिला शिपट बोलतात. तर ती ही माती सजवण्यासाठी वापरली जातात. बघू शकता तुम्ही ते किती वरती आहे. त्यामुळे आपल्याला ते चढून काढायला लागेल.
ही पण माती सजवण्यासाठी वापरली जातात. ही बघा मित्रांनो, ही आहे कौंडाळ जिला जी बोलतात, माती सजवण्यासाठी जे वापरतात. ही आहे कौंडाळाची वेल. बघू शकता ही वेल आहे कौंडाळाची. याची पानाची बनावट तुम्ही बघू शकता. कौंडाळाची वेल आहे. हे जे सुरुवातीला जे असतं हे एवढं छोटं असतं आणि ही आहे तिकडे लागलेली कौंडाळा. ही बघा कौंडाळा आलेली आहेत. हे बघा हे जे आहे हे कौंडाळाचं फळ आहे. ही जशी मग नंतर थोड्या दिवसांनी ही लाल लाल होत जातात पिकल्यावरती. तर ही पण माती सजवण्यासाठी वापरली जातात. बरीच लागलेली आहेत. ही सध्या खाली एवढीच आहे त्यामुळे मी तुम्हाला एवढीच दाखवते. हे अनंताचं झाड आहे. ते अनंताची फुलं बघू शकता. सफेद रंगाची फुलं आहेत आणि त्याच्या पुढे जे आहे हे पारिजातकाचं झाड आहे. तुम्हाला पारिजातकाची फुलं पडलेली दिसतील. बघा हे अशा प्रकारे पारिजातकाची फुलं आहेत. हे बघा याचा देठ जो असतो तो नारंगी रंगाचा असतो. बघू शकतो. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. जो मातीच्या गणपतीला जी माती वापरली जाते आमच्याकडे, ती माती सजावटीसाठी काय काय लागतं त्याचा छोटासा प्रयत्न होता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण की जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझे सबस्क्रायबर पण वाढतील आणि मला मोटिवेशन मिळेल, जेणेकरून मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची उमेद मिळेल. धन्यवाद.